बन गया राहुल गणपतींच्या छान छान सुबक अशा मूर्त्या, कारण आता गणपती येतात आहे आणि सगळ्यात आधी बुकिंग आमचं झालं पाहिजे असं आमचं मत आहे. त्याच्यामुळे आम्ही आलो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. काम राहिलंय त्याच्यामुळे आम्ही आता ह्यांना कलर केल्यानंतर परत एकदा आम्हाला यावं लागणार आहे, कारण भरपूर छान छान मूर्ती आहेत. मीडियम साईजमध्ये आम्ही अशा साईजमध्ये तर मित्रांनो, मीही कलर दिला आणि मीही ट्राय केलं की कसा कलर देतात, कशी मूर्ती घडवली जाते आणि मला पण खूप छान वाटलं. एक नवीन एक्सपिरियन्स होता. सो गाईज, जसं की तुम्ही पाहिलं की थोडे थोडे कलरिंगचं काम आता चालू झालं आहे आणि काहीच दिवसात आपल्याला गणपतीचं आगमन होणार आहे. सो आपण करतोय गणपती बुकिंगची तयारी आणि दाखवतो तुम्हाला वेगवेगळ्या निरनिराळ्या मूर्त्या. तर माझ्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की पहा. बिंदी दिखी ना, बिंदी छोटी वाली. हाँ, और एक लाइन डॉट. डॉट निकालू क्या? हाँ, तेच म्हणतोय. त्या डॉट पासून खाली वड ना, वो डॉट से ऐसा नीचे लेने का. थोड़ा सा अंतर रखने का ना, थोड़ा सा अंतर रखने का. वो बिंदी देखी, बिंदी कैसे बिंदी के नीचे से ही है कि नहीं? हाँ, बिंदी बराबर है ना. हात में तुझे हात लय थरथर कापतात ग, कळलं का. उसका हाथ बहुत डर रहे. आलती आली, आ गया आ गया. हो गया, झालं. तर मित्रांनो, या गणपती बाप्पांच्या कपाळावरती कसल्याही प्रकारची डिझाईन नाही आहे, ॲब्रो पण नाही आहे आणि मी ती घेतली आता डन करण्यासाठी. क्या हुआ? हाँ, अभी ठीक है, बन गया ना. वो छोटा फूल कौन ऐसे ही फूल ऐसा ऐसा छोटा छोटा ऐसा. हाँ, इसको आप बनाओ. इसको छोटा फूल जैसा है, देखो ये है जैसे ये छोटा छोटा. हाँ, छोटा इसको बनाओ पूरा है जैसा. ठीक है. अच्छा. तर मित्रांनो, ह्या गणपतीच्या सोंडेवरची सगळी डिझाईन मी केली आणि नंतर माझ्या हातात त्यांनी नवीन मूर्ती दिली, कारण त्यांना माझं जे आर्ट आहे ते खूप आवडलं आणि त्यांनी मला ह्याच्यावरती सुद्धा एक ओम काढून त्याच्या खाली एक डिझाईन काढायला लावली आणि ती सुद्धा मी हुबेहूब काढली.
पण खरं सांगू का मित्रांनो, खूप अवघड काम आहे. ॲक्च्युली मला थोडीशी भीती पण वाटत होती. माझा हात तुम्ही बघू शकता कसा थरथरतोय, कारण की अजिबातच सवय नसते आपल्याला आणि हे काम खूपच नाजूक असतं. त्याच्यामुळे असा एक्सपिरियन्स भेटणंसुद्धा खूप मुश्किल आहे. पण तो मला भेटला आणि मला खूप आनंद झाला. या मूर्त्या जेव्हा मी हातात घेतल्या आणि त्याच्यावरती मी डिझायनिंग करत होते तेव्हा मला खूप आनंद झाला. गाईज, मी इतकी एक्सायटेड झाली आहे ना की मला असं वाटतं की ही मूर्ती कोणाच्या घरात जाईल, म्हणजे कोण बसवेल या मूर्तीला, असं मला वाटतंय. कारण की तिच्यावरती जी थोडीशी डिझाईन आहे सोंडेवरती ती मी स्वतः केली आहे, म्हणून मला खूप आनंद झाला. आता सगळे झाली ना मूर्ती, मग व्हाइट में डॉट दूं क्या? अच्छा दिखेगा क्या वो? हाँ हाँ, लेकिन वो डॉट साइड में चला गया क्या? है क्या? हाँ, इसमें है ना ये भगवा कलर की बिंदी अच्छी है, दूसरा कलर की बिंदी दे दो। बिंदी मतलब डॉट हाँ हाँ, वो दूसरा कलर, कौन सा कलर का? ये फूल का ये दिख रहा है आपका, हाँ। हिसाब से दिखा। पर उधर गोल्डन में होता ना, ऑरेंज होता है पूरा। ब्लैक दे दो तो भी चलेगा। किधर? कैसा? ब्लैक नहीं अच्छा लगेगा। इधर इधर येलो होता है पूरा ऐसा, इधर तो या फिर नीला दूं? आगे पकड़ना है। उनको है ना, और मेरे को अभी देर हो जाएगी। हो जाएगा, बस हो गया। टाइम मिले दिवाने का। हाँ, टाइम मिलेगा तो अभी अंधेरा पड़ेगा ना, इसलिए। किनका? मेरा नाम शारदा। आपका? सुमन। अच्छा बेटा, ठीक है, टाइम मिले तो क्या नाम है? गाईज, हे गणपती तुम्हाला वेगळे दिसतात आहे कारण की त्यांच्या अजून आयब्रोज वगैरे बनवलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे ते मूर्त्या थोड्याशा वेगळ्या दिसतात आहे. बाकी सगळं ओकेमध्ये आहे. तर गाईज, अशा प्रकारे मी 4 मूर्त्यांवरती डिझायनिंग केलं. क्या बोला? हाँ, गणपति चाहिए ना, हाँ. तो लेके जाने के घर से ऐसे डिजाइन बनाने आओगे तो आपके पास से क्यों पैसे लेंगे? आप हमारा मदद करोगे। आपके हिसाब से देने का नहीं, वो गणपति लेके जाने का। डिजाइन बनाओगे तो क्यों नहीं? नाही. गाईज, आम्ही लोक विचार करतोय की ही मूर्ती थोडीशी ह्यावेळीची आमची असू शकते ही मूर्ती. गाईज, ते लोक इतके चांगले होते ज्यांच्याकडे मी मूर्ती ते कलरिंग करत होते सोंडेवरती ते, तर त्यांनी आम्हाला खाण्यासाठी सुद्धा आणून दिलं आणि आम्हाला बोलले की घ्या तुम्ही, पण आम्ही नाही घेतलं. आम्ही बोललो की राहू द्यात. पण ते बोलत होते की गणपती न्या, तुम्हाला कोणता लागतो तो गणपती घेऊन जा आणि आम्हाला पैसेसुद्धा देऊ नका आणि परत या दीदी. तर खूप छान वाटलं. अशा लोकांना भेटून खूप आनंद झाला मला खरंच. पण गाईज, तुम्हाला तर माहितीच आहे की गणपतीचे पैसे कुणी ठेवत नाही, सो मी ह्याच्यासाठी व्हिडिओ नाही केलेला. गाईज, कधी कधी प्रश्न हा पैशाचा नसतो, तो प्रश्न असतो माणुसकीचा. बघा ना, त्यांच्याकडे आज काहीच नाही आहे तरी पण ते किती दिलदार आहेत. ते आपल्याला बोलतात की तुम्हाला हे घ्या ते घ्या. ते बघून मला खूप छान वाटलं. सो गाईज, नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते. तर गाईज, आम्ही सासवडमध्ये असणाऱ्या कुंभारवाड्यात सुद्धा जाणार होतो आणि तिथे सुद्धा मूर्त्या पाहणार होतो. कसे कलरिंग करतात, काय करतात ते आम्हाला बघायचं होतं, पण काही कारणास्तव आम्ही जाऊ शकलो नाही. आणि इथे पण 3 जणांचे डिवाईड झालेले आहे. एक लाईनमध्ये आहे ते दुसऱ्यांचं आहे, मध्ये लाईन आहे ती वेगळ्यांची आहे आणि पलीकडची लाईन आहे ती वेगळ्यांची आहे. तर आम्ही मधल्या लाईनमध्ये गेलो होतो जिथे त्या मुली आहेत तिथे. आणि तिथे गणपतींच्या मूर्तीसुद्धा खूप छान आहेत.
तर गाईज हे कसलंही पेड प्रमोशन नाही आहे. हे आम्ही आमच्या मनाने खुल्या दिलाने गेलो होतो आणि तिथे आम्ही मूर्त्या पाहून आलो. आम्हाला छान वाटल्या म्हणून मी व्हिडिओ केला, एवढाच विषय आहे. आणि त्या मुलींना मी नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येईल 2 दिवसांनी 4 दिवसांनी, तेव्हा नक्की गिफ्ट काय ना काहीतरी घेऊन येईल. खूपच छान वाटलं मला. सो डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.